नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी। आपण वेलकम सीड्सची शेंडनेट पॉलिहाऊस काकडी सुजाताच्या प्लॉटवर आलोय। दादांनी सुजाताची लागवड केली, त्यांच्याकडनं जाणून घेऊ व्हरायटी कशी राहील। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव सांगा। रमेश एकनाथ जाधव, मुंदवाडी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। बरं, आपण जी शेंडनेट मध्ये काकडी लागवड केली, कोणती व्हरायटी लावली आहे? वेलकम सुजाता। सुजाता लागवड केली। बरं, लागवड कधीची आहे? 3 एप्रिल 2025। बरं, किती क्षेत्र लागवड आहे आपलं? 1 एकर सर। 1 एकर लागवड केलेलं आहे। बरं, आज किती तोडा आहे तुमचा? 5वा तोडा आहे। 5वा तोडा। एका तोड्याला किती माल निघतो? 70-80 पन्न्या निघतात। 70-80 पन्न्या 20 किलोची। 20 किलोची। बरं, आता तुमची जी सुजाता लागवड केलेली काय भाव विकली? आतापर्यंत 2 तोडे 3 तोडे 20-25 ने गेली। आता 12 रुपये दिले आज। 20-25 रुपये जात होते, पण आता 12 रुपये भाव कमी झाला पावसामुळे। बरं, एकंदरीत जी सुजाता लागवड केली, तुम्हाला व्हरायटी कशी वाटली? एकदम बेस्ट वाटली। बेस्ट वाहन हा, आहे। एकदम बेस्ट। तुम्ही सुजाता किती दिवसापासून लागवड करतात? 4-5 वर्षापासून लागवड करतो आम्ही। 4-5 वर्षापासून। काकडीची लांबी वगैरे कशी वाटली तुम्हाला? एकदम बेस्ट आहे। लांबी वगैरे एकदम बेस्ट आहे, म्हणजे एका हितापर्यंत काकडीची साईज बनलेली आहे। आणि तुम्ही जे आता जी सुजाता लागवड केली, याचं नियोजन वगैरे मार्गदर्शन कसं करतात? आपण तुम्हाला फोटो व्हॉट्सअपला फोटो पाठला का तुम्ही आम्हाला नियोजन सांगत्या, त्या हिशोबाने तुमचं शेड्यूल चाललेलं आहे। हो। बरं, तुम्ही ज्यादा सुजाता लागवड केली, याच्यावर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता? व्हरायटी कसं काय लागवड केली पाहिजे, काय वाटलं? मला तर वाटतं हीच लागवड व्हायला पाहिजे। वेलकम सुद्धा हीच लागवड पाहिजे। एकदम व्हरायटी भारी, क्वालिटी भारी, एकदम पुढे नेऊ शकते आपल्याला शेतकऱ्यांना। मार्केटला विकायला काही अडचण नाही, एकदम भारी चांगले। हो। शेतकरी बंधूंनो पाहू शकता, दादांनी जो प्लॉट बनवला तर छान। आणि बघा तुम्ही काकडीची लांबी पण बघा, एकदम जबरदस्त आहे, हितापेक्षा पण मोठी आहे। फळ बघू शकतात, एकदम जबरदस्त क्वालिटी। आणि प्लॉटची ग्रीनरी आणि कॅनोपी पण छान आहे। आणि सतत तो पाऊस चालू होता, त्या पावसात पण प्लॉटवर असं डावणी वगैरे आणि भुरीचा अटॅक नाही, नियोजन एकदम सुंदर बनवलेलं आहे। धन्यवाद, थँक्यू।